ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे असं वक्तव्य शालिनी ठाकरे यांनी केलंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे जनतेमध्ये उत्साह आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की हे जे बिनविरोध निवडणूकचं जे हे बोलतायत कुठेतरी हे लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी घातक आहे। हळूहळू आपले कुठचे अधिकार लोकशाहीचे अधिकार आपल्याकडनं घेणार ह्याचा विचार सगळ्यांनी केलं पाहिजे। आणि मला असं वाटतंय की आता लोकांकडे संधी आहे। दोन्ही भाऊ आदरणीय राजसाहेब आणि आदरणीय उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत आणि सक्षम पर्याय त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। भिवंडीतील सभेमध्ये सकपाळ यांची जीभ घसरलेली आहे। हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपावर टीका केली आहे। जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम भाजपाने केले असं वक्तव्य हर्षवर्धन सकपाळ यांनी केलंय। पार्टी का नाम भारतीय जनता पार्टी नहीं, तो ये पार्टी का नाम है बलात्कारी जनता पार्टी। मुझे इस प्रकार से आरोप करते हुए दुख है। दुख इस बात का है कि बलात्कार करने वालों की तादाद इतनी बढ़ गई है कि वो एक पार्टी बना रहे हैं। और ये कोई जुमला नहीं है मोदी साहब। मुख्यमंत्री फडणवीसांचा पुण्यामध्ये टॉक शो होणार आहे। अभिनेत्री गिरिजा ओक फडणवीसांची मुलाखत घेणार आहे। मुलाखत अधिक ठिकाणी दाखवण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे। सायंकाळी 7 वाजता ही मुलाखत पार पडणार आहे। नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज प्रचार सभा होणार आहे। नाशिकच्या गंगा घाटावर या सभेचं आयोजन करण्यात आले। दुपारी 4 वाजता ही सभा होणार आहे। सभेला मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवारांचा तुफान रोड शो हा झालेला पाहायला मिळतोय। भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमध्ये अजित पवारांनी रोड शो करत भाजपाला आव्हान दिलंय। काल रात्री अजित पवार यांनी कोथरूड, बावधन या भागातून आपल्या उमेदवारांसाठी रोड शो केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।